नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता ऋषिकेशला सांगत असते, ऐश्वर्याच्या घाबरण्यावर जाऊ नका, कारण ती खूप शातीर आहे. तीही घाबरण्याचं नाटक करत असेल. या सगळ्यामुळे मात्र ती आता घरातील जे कारस्थान करण्यासाठी अगदी बंद करेल, म्हणजे थोडासा काही वेळ थांबवेल, परंतु जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर ते आपल्या हातामध्ये देणार नाहीत, कारण ती खूप शातीर आहे. त्यामुळे आपल्याला ते प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी काही ना काही करावे लागेलच. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं आपण करतोय ना हे सर्व, सारंग या जगामध्ये नाही, हा इतका मोठा खेळ आपण तिच्याशी खेळतोय आणि येथे मात्र सारंग येथे नाही. या सगळ्या गोष्टीचा त्रास मात्र आपल्या घरातील लोकांना खूप होतोय. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे जानकी, अगं हे जे काही आहे ना, माझा पूर्ण विश्वास आहे, कारण आपल्या ह्या नाटकाला ऐश्वर्या नक्कीच बळी पडेल आणि लवकरात लवकर जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते आपल्या हातामध्ये ती नक्की आणून देईल म्हणून. आणि वेळ जर पडली तर तिच्या रूमची आपण झडती सुद्धा घेऊयात, आणि तशी जर वेळ पडली तर तिच्या रूमची आपण झडती सुद्धा घेऊयात. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, तुम्हाला वाटतं का ती जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे रूममध्ये ठेवेल म्हणून? नाही ऋषिकेश, तुम्ही तिच्यावर इतका विश्वास ठेवू नका, कारण सारंग भाऊजी आपल्याला म्हणतातच, कारण ती आपल्या एक पाऊल पुढे असते, परंतु आपल्याला मात्र हुशार व्हावे लागेल आणि आपण तिच्या 2 पाऊल पुढे जाऊन तिच्यापेक्षा आणखीन हुशार आपल्याला व्हावे लागेल. त्यानंतर आता ऐश्वर्या घाबरतच आपल्या रूममध्ये येते. तिला तर आता खूप दम सुद्धा तिचा भरलेला असतो. श्वास टाकत येते, कारण तिला प्रॉपर्टीच्या पेपर्सची काळजी असते. घाईने रूममध्ये येते आणि ती प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल आपल्या हातात घेते. तेव्हा मात्र ती इतकी घाबरलेली असते की गाडीमध्ये जेव्हा ऋषिकेशने तिला बंद करून घेतलेलं असतं तो क्षण आता तिच्या डोळ्यासमोर येतो, आणि ऋषिकेशने तिला जे धमकावलेलं असतं की यापुढे जर तू माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, जेवढा त्रास तू मला देशील ना त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देईल. तेव्हा आता हे सर्व तिला आठवल्यानंतर आता ती स्वतःला म्हणते की आज मात्र ऋषिकेशने जे काही माझी अवस्था केली, त्यामुळे आता ऋषिकेशला मात्र इतक्या हलक्यात घेऊन नाही चालणार. मला सर्व काही कळतं की हे सर्व ते जे काही नाटक करतात तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेण्यासाठी करतात, तर म्हणूनच तुम्हाला घाबरवतो, तुम्हाला धमकावतो. आणि चुकून जर जानकी आणि ऋषिकेश माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी रूमची झडती घेतली तर मात्र त्यांना जर हे पेपर सापडले तर ही सगळी प्रॉपर्टी आणि हे घर माझ्या हातातून जाईल. आता ऐश्वर्याला पूर्णपणे घाम फुटलेला असतो, कारण ऋषिकेशने तसं तिला अगदी धमकावलेलं सुद्धा असते आणि घाबरवलेलं सुद्धा. तिची अवस्था सुद्धा तशीच केलेली असते. तेव्हा मात्र आता हे प्रॉपर्टीचे नेमकं जे पेपर्स आहे तर ते घरात ठेवायला नकोय, नाहीतर जानकी आणि ऋषिकेश कोणत्याही क्षणाला येतील आणि हे पेपर्स मिळवतील. त्यामुळे नाही, आता मात्र हे पेपर्स मला असे लपवावे लागतील, माझ्या जीवापेक्षा जास्त त्यांची काळजी घ्यावी लागेल आणि अशा ठिकाणी मला ते लपवावे लागतील जेणेकरून जेथे ऋषिकेश आणि जानकी पोहोचणार नाही. यासाठी मला हे पेपर्स खूप जपावे लागतीलच. म्हणून ऐश्वर्या ते पेपर्स अगदी कुठेतरी लपून ठेवण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा मात्र जो सारंगचा फोटो आहे तर तो फोटो घेते आणि खूप रडत असते. सारंगच्या फोटोकडे बघत आता ती म्हणते की मला सोडून गेलास, अरे तू रागवलंस का माझ्यावर, अरे तू धाकटा होता म्हणून नेहमी आम्ही तो सगळेजण तुझ्यावर चिडायचो, रागवायचं तुझ्यावर, तुझी थट्टा करायचो, अरे म्हणून तू रुसलास का आमच्यावर, परंतु अरे सारंग ही कोणती वेळ साधलीस रे तू, अरे तुला माहिती आहे ना की ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, तू बाबा होणार होता आणि तुझ्या मुलाला बाबा आता कधीच भेटणार नाही रे, आणि तो कुणाला बाबा म्हणेल. म्हणून आता सुमित्रा खूप रडत असते आणि जानकी मात्र सुमित्राची ही अवस्था बघून तिला इतकं वाईट वाटतं, कारण आता आईंना कसं समजायचं. आईंना जो त्रास होतोय तो जानकीला अगदी बघवत नसतो. आईंना झालेला त्रास बघून जानकीचा जीव अगदी तिळतिळ तुटत असतो. तेव्हा आता जानकी आपल्या मनात म्हणते की देवी आई, मला खरंच आईंचा हा त्रास नाही बघवत, सारंग भाऊजी तर कुठेही केलेले नाही, ते अगदी इथेच आहेत, परंतु आईंना हे सत्य मी कसं सांगू तेच मला नाही कळत. आणि तेवढ्यात आता आईंचं लक्ष जानकीकडे जाते. आता आई रडतच असतात आणि रडता रडता जानकीला म्हणतात की जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की काय आई, तर आता सुमित्रा जानकीला जवळ बोलावते. तेव्हा जानकी आत येते तर सुमित्रा रडतच म्हणते की जानकी बघितलंस का, अगं हा सारंगचा फोटो, किती हसरा आणि बोलका आहेस ग, असं वाटतं की आता सारंग माझ्या समोर येईल आणि माझ्याशी बोलेल म्हणून. तेव्हा आता जानकी अगदी खुशून म्हणून जाते की आई तसंच होणार आहे, कारण सारंग भाऊजी लवकरच तुमच्या अगदी समोर सुद्धा येतील आणि तुमच्याशी बोलतील सुद्धा. तेव्हा आता रडतच सुमित्रा जानकीकडे बघते आणि म्हणते की जानकी, अगं तू काय बोलतेस, तुला कळते का, अगं तुला माहिती नाही का एकदा सोडून गेलेला माणूस परत येत नसतो ग, त्यामुळे आता नको ग जानकी तू माझी अशी समजूत घालू ग. सुमित्रा आणखीन रडत असते तर जानकीला खूप असं वाईट वाटतं, परंतु आता जानकी सांगायला जाते परंतु परत ती स्वतःला थांबवते आणि स्वतःच्या मनात ती आता विचार
विचार करते की आईंना आता जर सगळं काही सांगून टाकले, त्यांची जी घुसमट होते ती मला खरंच सहन नाही होत. म्हणून जानकी आता लगेच म्हणते की आई, हे बघा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. जानकी आता आईंना जो त्रास होतोय तो बघून मात्र सगळं काही सांगण्याचं ठरवते. आणि तेवढ्यात मात्र आता आजी तिथे येते. आजी लगेच म्हणते की काय ग जानकी, काय बोलायचं आहे तर? तेव्हा आता जानकी म्हणते की आजी ते, आणि आजी लगेच रागाने म्हणते की हे बघ, तू तिच्याशी काही एक बोलायचं नाही म्हणून. आणि काय ग जानकी, तू इथे काय करतेस? तेव्हा आता जानकी परत विषय बदलते आणि म्हणते की काही नाही, मी आईंशी बोलायला आले होते, त्यांना काही हवं नको हे विचारायला आले होते. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की तिला काही नकोय, तिला हवी आहे शांतता, त्यामुळे तू तिला अगदी टेन्शन देऊ नकोस. आणि तेवढ्यातच आजी जानकीला तिकडून जायला सांगते. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा आजी, परंतु आजी तर ऐकून घ्यायला तयारच नसते. आजी म्हणते की हे बघ, तू इथून जा, मी आहे, मी बघेन तिला काय हवं काय नको, मी आहे तिची काळजी घेण्यासाठी, तुझी काही गरज नाही म्हणून. सारखं आपलं मध्ये मध्ये करत असते असे ती जानकीला आता टोमणा मारत बोलते. तेव्हा आता जानकी बाहेर निघून जाते तर आजी आता सुमित्रा जवळ येते आणि म्हणते की सुमे, अगं तू अजून जागीच का? अगं मला एक गोष्ट सांग, असं हातपाय गाळून कसं चालेल बरं? अगं सारंग आपल्याला कायमचा सोडून गेला, तो ह्या जगामध्ये नाही हे तू स्वीकार आता. आणि अगं हे बघ, ऐश्वर्याच्या पोटात सारंगचं बाळ आहे हे तू विसरू नको. अगं तू असा धीर सोडू नकोस. सारंगसाठी आपल्याला त्या ऐश्वर्याकडे आणि ऐश्वर्याच्या बाळाकडे लक्ष द्यायला नको का? तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की अगं आई, मी खरंच माझ्या मनाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु सारंगच्या जी आठवण आहे ती मला सतावतच राहते, त्याची आठवण मला कायम येतच राहते. अगं जर मला ऐश्वर्याची मनस्थिती अगदी सांभाळून घ्यायची असेल तर अगोदर मला माझी मनस्थिती सांभाळावी लागेल, पण त्यासाठी मी नक्की काय करू हेच मला नाही कळत. म्हणून सुमित्रा आता आणखीन रडते तर आजी म्हणते की अगं सुमे, मी तुला सांगू का? हे बघ अगं, गणपती आता जवळ आलेत आणि तो सण आहे ना, तो अगदी उत्साहात साजरा करू. आपल्या सारंगचा आवडता तो सण होता, त्याला गणपतीचा सण किती आवडायचं हे तर तुला माहितीच आहे. अगदी उत्साहात तो हा सण साजरा करायचा, त्यासाठी आपण येणाऱ्या बाळासाठी अगदी हा सण उत्साहात आणि दणक्यात साजरा करायचा. तर आणि हे बघ, एकदा की बाप्पा घरात आला तर सगळी काही मरळ निघून जाईन. तर आणि हे बघ सुमित्रा, तू सगळ्यांना अगदी सांग की दरवर्षी प्रमाणे दणक्यात आता ह्या गणपतीचा सण साजरा करायचाच म्हणून. आणि तेवढ्यात आता तिथे नाना येतात. नाना आता आजी आणि सुमित्रा यांचं बोलणं ऐकतात. तेव्हा नानांना भलताच राग येतो. नाना लगेच आजीवर ओरडतात की सासूबाई, अहो हे सर्व काय बोलतात तुम्ही? आणि अहो, आमच्या पोटचा पोरगा गेला आणि तुम्ही तर काय सांगतात, गणपती उत्सव साजरा करायला सांगतात. तेव्हा सुमित्रा लगेच उठते आणि नानांजवळ येते, नानांना शांत करते की रागवू नका प्लीज, शांत व्हा बरं. आणि हे बघा, मी तुम्हाला सांगते की ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, तिच्यावर अगदी चांगल्या विचारांचे संस्कार व्हायला हवेत आणि आपण वडीलधारे म्हणून आपणच पुढाकार घ्यायला नको का? आणि हे बघा, सारंगसाठी किंवा सारंगच्या चांगल्या आठवणीसाठी. आणि असे केल्याने मात्र आता आपल्याला सुद्धा आणि तिला सुद्धा हेच वाटेल की सारंग आपल्या सोबत आहे म्हणून. तेव्हा आता आजी उठते. आजी आता नानांना म्हणते की हे बघा, असे केल्याने मात्र घरामध्ये एक चांगलं असं वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि आता सारंग गेल्यामुळे ऐश्वर्याची या घरातील जी रडारड आहे तर ती सुद्धा थांबेलच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, नातू माझा सुद्धा गेलेला आहे नानासाहेब, पण काळ मात्र हा कुणासाठी थांबत नसतो. आणि हे बघा नानासाहेब, अहो सण जर साजरा केला तर नानासाहेबांच्या म्हणजे लक्षात घ्या की सारंगच्या आत्म्याला शांतता मिळेल. आणि हे बघा, आपण सुद्धा जसा तो गणपती उत्सव साजरा करत होता तसाच आनंदाने हा गणपती उत्सव साजरा करूया. तेव्हा आता नानांनाही काही पटत नसतं. नाना लगेच काही न बोलता आता तडक बाहेर निघून जातात. तेव्हा आता सुमित्राच्या जीवाला आणखीन काळजी लागते. त्यानंतर आता ही ऐश्वर्या ती फाईल अगदी घाबरतच अगदी आउट हाऊस मध्ये घेऊन येते आणि आता येथे फाईल कुठे लपवू असा ती विचार करत असताना तेथे स्टूलवर चढते आणि स्टूलवर चढून आता ती फाईल तेथे एका ठिकाणी ती ठेवणार असते, परंतु तेथे तिला अगदी उंदीर आता एक फाईल करताना दिसतो. आता उंदराला बघून आता ऐश्वर्या घाबरते आणि परत विचार करते की फाईल तर मी इथे ठेवणार होते, परंतु इथे तर उंदीर आहे. म्हणून ते काचेचं कपाट आहे तर ते कपाट म्हणजे ती उघडते आणि त्या फाईल जेथे ठेवलेल्या आहेत त्याच्या मागे आता ही फाईल ती लपून ठेवते आणि आता स्वतःला म्हणते की ऋषिकेशला मात्र ही फाईल कधीही नाही सापडू शकणार. आणि तेवढ्याच समोरून ऐश्वर्याच्या आजी येते. आजीला समोर बघून आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि आता आजी म्हणते की काय ग ऐश्वर्या? तेव्हा आता ऐश्वर्याला आजी बघितल्यानंतर आता जीवात जीव येतो.
आणि परत म्हणते की आजी तुम्ही आहात तर मी खूप घाबरले होते. आजी विचारते की काय ग ऐश्वर्या, एवढ्यांदा तू टचकलीस, अगं कुणाशी बोलत होती? ऐश्वर्या अगदी इकडे तिकडे बघते आणि आजीला सांगते की उंदरांशी बोलत होते. आजी हसते. आजी म्हणते की काय ग जोक करतेस का? विनोद, मला खरं सांग की इतक्या रात्री तू ह्या अडगळीच्या खोलीमध्ये येऊन काय करत होतीस? मात्र आता आजीपासून हे सर्व लपून ठेवायला आता ऐश्वर्या दुसरंच कारण सांगते. म्हणते की आजी हे बघा, मला खरंच रूम मध्ये एकटं एकटं वाटत होतं म्हणून मी इथे आले होते. तेव्हा आता आजी म्हणते की असे का, तुला एकटं वाटतं म्हणून तू अडगळीच्या खोलीत आलीस का? वा ऐश्वर्या, अगं जर उद्या तुला भूक लागली तर तू बागेत जाशील का? आणि हे बघ मला शेंडी लावू नकोस, तुला काय मी सारंग वाटलेस का? त्यानंतर आता इकडे सुमित्रा बाहेर येते आणि सर्वांच्या समोर तेथे ऋषिकेश, जानकी, अवंतिका, सौमित्र हे सगळेजण असतात, नाना सुद्धा असतात. आता ती गणपती विषयी जेव्हा बोलते तर सौमित्र म्हणतो की काय बोलतेस आई, घरामध्ये गणपती बसवायचा? नानांना मात्र हे मान्य नसते. तर आता सुमित्रा सगळ्यांच्या समोर हो असं म्हणते, आपण दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गणपती बसवायचा असं आता सुमित्रा जेव्हा म्हणते तेव्हा सर्वजण बघतच असतात. तर सुमित्रा रडत म्हणते की तुम्हाला आठवते ना सारंगला गणपती किती आवडायचा म्हणून, आणि सगळ्यात अगोदर तो मोदकावर ताव मारायचा, त्याला मोदक सुद्धा किती आवडत होते. आणि जानकी आता म्हणजे जेव्हा आरती म्हणायची, आरती म्हणताना मात्र रामचंद्राची जी काही ओवी आहे तर ती म्हणताना कायम तो वळून वळून आता आपल्या जानकीकडे बघून हसायचा. आठवते ना जानकी तुला, अगं विसर्जनाच्या वेळेस दही पोळी सुद्धा तोच बनवायचा आणि विसर्जनाच्या वेळेस त्या मिरवणुकीत नाचायला तर तो स्वतः अगदी पुढे असायचा. ओढून ओढून तो सगळ्यांना ओढून घेऊन जायचा. मग गणपती बाप्पांनी सुद्धा त्यांना आवडतो म्हणून ओढून ओढून घेऊन गेले. तेव्हा आता सुमित्रा आणखीनच रडत असते. तेव्हा सुमित्रा खूप रडते. तर हे बघून आता सर्वांना आणखीन वाईट वाटतं. आता जानकी म्हणते की आई, तर नाना लगेच उठतात. सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, अगं सुमित्रा ऐकून घे, म्हणूनच मी तुला सांगतो की या घरामध्ये मला गणपती नकोय म्हणून. अगं हे बघ, जेव्हा तू गणपती या घरात आणशील तर सारखी तुला सारंगची आठवण येत राहील आणि तू आणखीन त्याच्या आठवणीने रडत राहशील. आणि हे बघ सुमित्रा, तू रडलेली मला नाही चालणार. तेव्हा आता सुमित्रा आपल्या डोळ्याचं पाणी पुसते आणि अगदी पदर सावरत वगैरे म्हणते की हे बघा अहो मी नाही रडत, हे बघा मी डोळे पुसलेत, मी नाही रडणार, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, गणपती मात्र आपण बसवायचाच. तेव्हा आता जानकी, अवंतिका आणि सौमित्र यांना तर गणपती बसवायचाच असतो, कारण त्या अगदी निमित्ताने सारंग भाऊजी घरात येतील आणि आईंना भेटतील. आईंचा जो काही होणारा त्रास आहे तर तो कमी होईल. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आजीला फसवते. आजीला म्हणते की सारंगची आठवण मला येते, कारण सारंग हे अडगळीच्या खोलीची साफसफाई करायला येत होते, त्यांची आठवण मला आली म्हणून मी इथे आले. तर तेव्हा आता लगेच आजी डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते की हो ग, अगं ऐश्वर्या, आम्हाला सगळ्यांना सुद्धा सारंगची खूप आठवण येते ग. नानासाहेबांना त्यांना सुद्धा खूप सारंगची आठवण येते, त्यांचा चेहरा तर पार असा उतरून गेलास ग. अगं तुझी सासू सुमित्रा रडून रडून तर अगदी त्या बिचारीचे हाल झालेत. कायम सारखं सारखं सारंग सारंग करत असते. सारंगच्या आठवणीत अगदी ती स्वतःला सुद्धा विसरलीस ग. माझ्या कुंडूला या घराने पार असं गिळून टाकले ग, गिळून टाकले. म्हणून आजी सुद्धा आता रडते. आता अगदी पदराने आपले डोळे वगैरे पुसत असते. ऐश्वर्या अजूनपर्यंत अगदी घामाघूमच असते. आजीला म्हणते की आजी अहो तुम्ही रडू नका हो, असा धीर तुम्ही सोडू नका हो. आणि हे बघा आजी, तुम्हाला एक गोष्ट विचारू का हो? तेव्हा आता आजी म्हणते की अगं एक काय दोन विचार, जे तुला विचारायचं असेल ते तू विचारू शकते. ऐश्वर्या आजीला विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, ऋषिकेश दादा कसे आहेत? तेव्हा आता आजी म्हणते की कसं म्हणजे काय विचारतेस? अगं 6 फूट तो उंच आहे, गोरा गोमटा आहेस आणि पिळदार अशा मिशा आहे आणि आखाड्यात जाऊन त्याने चांगली शरीरयष्टी मिळवलेली आहे. त्यावर आता ऐश्वर्या विचारते की आजी अहो तसे नाही, मला तसे नाही विचारायचं तुम्हाला, म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ऋषिकेश दादा कसे आहेत, म्हणजे जे काही ते बोलतात ते करतात का? तर आजी म्हणते की हो हो. तेव्हा लगेच आता ऐश्वर्याला तर धक्काच बसतो. तेव्हा ऐश्वर्या शांत होते. तर आजी विचारते की काय ग तू असं का विचारतेस, ऋषिकेश तुला काही बोललास का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आजी, परंतु हे बघा आजी तुम्ही कुणाला हे सर्व सांगताल नाही ना? तेव्हा आता लगेच आजी म्हणते की नाही सांगणार. तर लगेच आता नाही सांगण्यानंतर आता ऐश्वर्या लगेच रडण्याचं नाटक करते आणि रडण्याचं नाटक करून मात्र आता ती म्हणजे म्हणत असते की हे बघा जसे सारंग गेलेत तर ऋषिकेश दादांनी मला धमकी दिली आहे हो. ते ऐकून आता आजी म्हणते की काय बोलतेस, अगं तुला धमकी दिली त्या ऋषिकेशने? ऐश्वर्या म्हणते की हो आजी. आणि काय ग काय बोलला तो?
तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही कुणाला सांगणार तर नाही ना. तेव्हा आता आजी म्हणते की अगं नाही सांगणार, परंतु सांग ना. तर लगेच आता ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या लगेच म्हणते की कारण ऋषिकेश दादांना आता सारंगच्या जी काही नावाची प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी लागत आहे, त्यासाठी ते मला आता इतकं धमकावतात. तेव्हा आता आजी म्हणते की अगं काय सांगतेस, म्हणजे तुला तो असं बोललास? अगं त्याची हिंमतच कशी झाली तुला असं सर्व बोलण्याची? थांब, मी लगेच आता हे सर्व सुमित्राला सांगते आणि त्याच्या मिशाच भादरायला लावते. म्हणून आता सुमित्रा करत आजीही सांगायला जायला निघते, परंतु आता ऐश्वर्या आजीचा हात धरते आणि म्हणते की नाही आजी, अहो आत्ता नाही, आत्ता लगेच तुम्ही बोलू नका. तेव्हा आता लगेच आजी म्हणते की अगं लगेच नाही म्हणजे अगं हीच ती वेळ आहे आता बोलण्याची. आता नाही ऐकणार, आता मात्र मी आत्ताच जाते आणि सुमित्राला हे सर्व सांगते, कारण हीच ती वेळ आहे बोलण्याची. म्हणजे सुमित्रा नक्की त्याला शिक्षा देईल. त्याला अशी शिक्षा द्यायला सांगते की आत्ताच सुमित्रा ही जी अडगळीची खोली आहे ना, तर ती साफसफाई करण्यासाठी ऋषिकेशला सांगेल आणि हीच त्याची शिक्षा असेल. तेव्हा आता ऐश्वर्या आणखीनच घाबरते. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो आत्ता नकोय, कारण ती फाईल मात्र आता ऐश्वर्याने येथे लपवलेली असते. त्याची भीती तर ऐश्वर्याला लागते, कारण आता ऋषिकेश ती फाईलच शोधत आहे आणि ती जर मात्र आता ऋषिकेशच्या हाती लागली तर आणखीनच अवघड होऊन बसायचे. आणि ऐश्वर्या आजीला शांत राहायला सांगते. त्यानंतर आता नाना इकडे ऋषिकेश आणि जानकी ह्या सगळ्यांना म्हणतात की तुम्हीच आता सुमित्राला समजावा, कारण जो काही गणपती बसवण्याचा तिचा निर्णय आहे तर तो मला सुद्धा मान्य नाही. परंतु सुमित्रा आता ऐकायला तयारच नसते. सुमित्रा म्हणते की नाही, याबद्दल कोणीही मला समजावू नका, मी नाही ऐकणार. आणि हे बघा, कोणी काही बोलूच नका आणि जी काही सुतत वगैरे आहे ना, तर ते कोणीही माझ्यासमोर अगदी विषय सुद्धा काढू नका. एकदा मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितले की गणपती बसवायचे म्हणजे बसवायचेच. तुम्ही ऐकणार आहात की नाही माझं? आणि जर तुम्ही या घरामध्ये गणपती बसवायचा विचार नाही घेतला तर ही माझी शेवटची इच्छा आहे असं समजवा. तेव्हा आता सगळेजण उठून उभे राहतात. सौमित्र लगेच म्हणतो की आई तू काय बोलतेस हे? तेव्हा आता नाना सुद्धा म्हणतात की अगं सुमित्रा तू हे काय बोलतेस? तर जानकी पुढे येते. जानकी म्हणते की आई अहो प्लीज तुम्ही इतकं अभद्र बोलू नकास. आणि हे बघा, गणपती तुम्हाला आणायचा आहे ना, तर आपण नक्की गणपती आणूया. आई तुमची इच्छा आहे ना, मग आपण दरवर्षी साजरा करतो तसा गणपती उत्सव साजरा करायचा म्हणजे करायचाच. हे बघा, सगळं काही तुमच्या इच्छेप्रमाणेच होईल. आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळ्यांनी एकत्र डेकोरेशन करायचं आहे आणि असं वाटलं पाहिजे की आपण सगळ्यांना एकत्र डेकोरेशन करत आहे. मकर सुद्धा अगदी एकत्र आनंदाने बनवायचं आहे आणि मी मोदक करेल आणि सारंग भाऊ हे आपल्यातच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. तेव्हा आता जानकीचे ते बोलणे ऐकून आता लगेच म्हणजे सुमित्रा म्हणते की हो ग जानकी, आता कसं तू माझ्या मनातील बोललीस ग. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ही अगदी बोलून जाते की प्रॉपर्टीचे पेपर्स तिने इथे या रूममध्ये ठेवलेले आहे. तर ते ऐकून मात्र आता लगेच आजी म्हणते की अगं तू काय बोलतेस, खरंच काय बाई आहे ग. मगाशी जेव्हा मी तुला विचारलं की काय झालं, तू इथे कशाला आली होतीस, तेव्हा तर तू काय म्हणालीस की अगं मी उंदरांना घाबरले म्हणून मी इथे आले होते. आणि आता तर काय म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र तू इथे लपवले का? अगं खरंच किती खोटं बोलशील ऐश्वर्या. हेच कळलं नाही की तुझं वय झालं की माझे वय झाले. त्यावर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की हे बघा आजी, अहो माझं वय झालं. आणि हे बघा आजी प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते की प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर येथे मी अडगळीच्या खोलीत लपवले, हे तुम्ही प्लीज कुणाला सांगू नका, मी हात जोडते. तेव्हा आता आजी म्हणते की मी हे सांगणार नाही, पण तरी सुद्धा तू हे ऋषिकेशला सांगू नकोस. तेव्हा कुठे ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो. तर आजी आता पुढे म्हणते की हे बघ, जर त्या ऋषिकेशने तुला काही दमदाटी केली, जबरदस्ती केली आणि जर त्याने तुला धमकी दिली तर तू सगळ्यात अगोदर मला येऊन सांग, मी त्याच्याशी नक्की बोलेल. आणि हे बघ तू घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. तेव्हा ऐश्वर्याच्या जीवात जीव येतो. ऐश्वर्या हो हो करत असते आणि म्हणते की हे बघा, तसंही त्यांना अगदी समजायचं काही कारण येणारच नाही, कारण ऋषिकेश दादा किती सज्जन आहे बरं. आजी म्हणते की हो आत्ता सज्जन आहे, जेव्हा तो कॉलेजमध्ये होता, कॉलेजमध्ये असताना तो एक गुंड होता. गुंड रोज मारामाऱ्या, भांडण, गुंडागिरी, कुणाच्या डोक्यामध्ये तो बॅट घालेल किंवा कुणाच्या डोक्यामध्ये बाटली फोडून अगदी मारेल. एकदा तर त्याने काय केलं होतं माहिती आहे का, कॅन्टीन मध्ये डोसा खाल्ला आणि जेव्हा तो कॅन्टीन वाला पैसे मागायला आला ना, तर तेव्हा त्याने काय केलं, डोशाचं जे काही पातेलं होतं तर ते अख्खं त्याच्या डोक्यावर अगदी पालथक करून दिले. तेव्हा आता ऋषिकेश बद्दल हे किस्से ऐकताना मात्र ऐश्वर्या आणखीनच घाबरते. आणि ऋषिकेश किती डेंजर आहे, कोणत्या थराला जाऊ शकतो, याबद्दल तिला आणखीनच तिची टोप पेटते. म्हणजे आता कालच्या सारखं जर ऋषिकेश दादांचं डोकं
जर फिरलं तर मात्र अवघडच आहे असं ती आता स्वतःला म्हणत असते। तेव्हा आजी म्हणते की हो ते तर तो काही पण करू शकतो, परंतु हे बघ तू ऐश्वर्या तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, जर तुला कोणीही काही बोलले तर तू मला येऊन सांग, मी बोलेल नक्की। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आजी हे बघा मी काय म्हणते, कारण जेव्हापासून सारंग मला सोडून गेलेत तेव्हापासून खरंच मला खूप असं एकटं एकटं वाटतं, खूप भीती मला वाटते, त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या खोलीत माझ्यासोबत झोपताल का। तेव्हा आजी लगेच तयार होते आणि हो म्हणून मी येईल तुझ्या खोलीमध्ये झोपायला असं सांगते। एका अटीवर ऐश्वर्या मी झोपायला यायला तयार आहे, कारण तू उंदराची जे काही बोलते ना तर ते बोलणं तू सोडून दिलं पाहिजे। आणि हे बघ अगं मला शांतता लागते, सारखं मला ए शुकशुक असं करून उठवायचं नाही, एकदा झोपले तर मी उठणार नाही, ही जर अट तुला कबूल असेल तरच मी तुझ्या रूम मध्ये झोपायला यायला तयार आहे, मग कबूल का तुला। तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो आजी ठीक आहे मला चालेल। आणि तेवढ्यात आजीला जांभळी येते तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो चला आता झोपायला जाऊयात। आजी म्हणते की अगं खरंच खूप झोप यायला लागलेली आहे, गाढ असं झोपूयात, म्हणून आजी पुढे होते तर ऐश्वर्या पुन्हा आता त्या कपाटाकडे वळून बघत असते। त्यानंतर आता इकडे सौमित्र आता सगळ्यांना म्हणतो की आपल्याला गणपती बाप्पा घरामध्ये बसवायचे असेल हे ठरलेलेच आहे, तर लगेच आपल्याला तयारीला लागावं लागेल, ऑलरेडी एकतर उशीर झालेला आहे, त्यासाठी यादी सुद्धा आता बनवावी लागेलच। तेव्हा आता सौमित्र अवंतिका आणि जानकी यांचा तर अगोदरचाच हा प्लॅन असतो। त्यावर आता ऋषिकेश सांगतो की अरे फक्त यादी करून नाही चालणार, त्यासाठी अगोदर गणपती सुद्धा बुक करावा लागेल। ऍक्च्युली आपण गणपती करणार नव्हतो, परंतु आता मात्र खूप अशी धावपळ होईल आपली। तेव्हा जानकी म्हणते की हे बघा नाही कोणी कशाचीही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल तर, आणि हे बघा आई यादीची जबाबदारी ही तुमच्याकडे असेल आणि नाना तुमच्याकडे पण। तेव्हा सुमित्रा लगेच तयार होते आणि नानांना म्हणते की चला लगेच यादी करायची आहे, तर नाना आता सुमित्राला घेऊन लगेच रूम मध्ये जातात। जानकीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद येतो, तर अवंतिका सौमित्र आणि ऋषिकेश जानकीकडे बघत असतात। तेव्हा जानकी आता ह्या तिघांकडे बघते, त्यांचे ते पडलेले चेहरे बघून आता जानकी विचारते नक्की काय झालं, तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का बघतात। तेव्हा अवंतिका विचारते की वहिनी आहो तुम्ही गणपतीसाठी हो का म्हणालात, तर आता जानकी म्हणते की कारण गणपतीमध्ये महासंगम होणार आहे तर। तेव्हा आता जानकी नक्की काय म्हणते याचा अर्थ काही कळत नसतो, ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय। तेव्हा जानकी म्हणते की आता हे समजा की जेव्हा गणपती बाप्पा आता घरी येणार आणि तेव्हा आता काय घडणार आहे, आता सारंग कसा घरामध्ये येणार आणि सुमित्रा आणि सारंग या दोघांची भेट कशी होणार आणि आईंना आपल्या बाजूने कसं वळवायचं आहे याबद्दलचा प्लॅन मात्र जानकी आता सर्वांना सांगते। तेव्हा आता जानकी तो प्लॅन ऐकून मात्र सर्वांना आनंद होतो। तेव्हा आता सौमित्र हे ऐकून अगदी खुश होत म्हणतो की वहिनी अगं तू तर खूप सॉलिड आहे ग। तेव्हा अवंतिका म्हणते की हो आता मला कुठे कळलं वहिनी तुम्ही गणपती बसवण्यासाठी रेडी का झालात म्हणून। तेव्हा आता सर्वांना फारच आनंद होतो, तर ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की मला तर असं वाटतं की हे सगळं काही गणपती बाप्पाच आपल्याकडून करून घेतात तर। तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश खरं तर तोच करता आणि करविता आहे, आणि ठरलं तर म्हणजे आपण गणपती बाप्पांना मोठ्या अगदी दणक्यात घरी घेऊन यायचं आणि आपला जो प्लॅन आहे तो अगदी सक्सेसफुल करून दाखवायचा तर। आणि अगदी खुश होत जानकी म्हणते की चला बोला गणपती बाप्पा, तर सर्वजण आता मोरया असं म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार करतात आणि जानकी पुन्हा म्हणते की मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळेजण जानकीच्या मागे म्हणत असतात। सर्वजण अगदी खुश होऊन एकत्र येतात। तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता आजी ही ऐश्वर्याला येऊन सांगते की अगं गणपतीची घरात तयारी सुरू आहे, तू थोडासा हातभार तरी लाव। तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की काय म्हणतात आजी गणपती, तर आजी आता सगळं काही सांगते, तर ऐश्वर्या लगेच धावतच खाली येते। आता सगळ्यांची जी काही तयारी सुरू असते तर ऐश्वर्या लगेच म्हणते की या घरात कोणीही गणपती साजरे करायचे नाही म्हणजे नाहीच, आणि येथे माझा नवरा जिवंत नाही आणि तुम्ही लोक कसे सण साजरे करतात। तेव्हा आता सारंग सुद्धा अगदी एक फुलवाला बनून डोक्याला अगदी ते फेटा वगैरे बांधून तेथे आलेला असतो, तो सुद्धा आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकतो। सुमित्राला तर ऐश्वर्याचा भलताच राग येतो। तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की ऐश्वर्या मला असं वाटलं होतं की हे आपण सगळं सारंगसाठी करतो, पण तुला जर त्रास होणार असेल तर आपण हे सर्व करायला नकोय। ऐश्वर्या रडण्याचं नाटक करून आता आतमध्ये जायला निघलेली असते, पण जेव्हा ती सुमित्राचं हे बोलणं ऐकते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या मनासारखं होत असतं। तेव्हा सारंग हे सर्व ऐकतो आणि बाहेर आल्यानंतर तो अगदी या सगळ्यांना म्हणतो आता मात्र गणपती उत्सव आई सुद्धा साजरे करायला नाही म्हणते, मग आई आणि माझी भेट होणं हे शक्यच नाही। जानकी म्हणते की सर्व काही शक्य आहे सारंग भाऊजी, तुमच्या आणि आईंची भेट होणार, सगळं काही आपल्या प्लॅन प्रमाणेच होणार। तेव्हा मित्रांनो आता सारंग आणि सुमित्रा या दोघांची भेट कशी
चौकशी होते आणि ते पण ऐश्वर्याला नकळत अगदी कळून न देता. आणि गणपती बाप्पा सुद्धा आता ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये दणक्यात कसा प्रवेश करतात ते बघणं आता खूपच असं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि मित्रांनो, पुढे काय होतं हे पाहायला आता विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लगेच विसरू नका. धन्यवाद.